माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका प्रशासन व जिल्हा परिषद वाशिमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते टेम्पल गार्डन दरम्यान अमृत कलश यात्रा काढण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, नितीन चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे, रिसोर्टचे मुख्याधिकारी सतीश शेवदा, मालेगावचे मुख्याधिकारी पंकज सोनवणे, सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश वजिरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हाधिकारी भुवनेश्वर यांनी या मातीला नमन करून देशासाठी लढणाऱ्या वीरांना वंदन केले। हे अभियान देशासाठी आपले जीवन त्यागणाऱ्या शूरवीरांसाठी समर्पित असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी मान्यवरांनी अमृत कलशामध्ये मूठभर माती व मूठभर तांदूळ गोळा केले। सर्व नगरपालिकेचे कलश या ठिकाणी गोळा करून जिल्हास्तरीय कलशामध्ये माती व मूठभर तांदूळ गोळा केले। ही कलश यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयातून टेम्पल गार्डन पर्यंत काढण्यात आली। या प्रसंगी टेम्पल गार्डन परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। कलश यात्रेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, नगर परिषदेच्या शाळांचे शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।